5 ते 6 मुलांनी एका मुलीवर अत्याचार केले. फक्त भरोसाचा फायदा उचलला. विषय काय तुम्हाला सांगतो. मुलगा बोलतो तिच्या गर्लफ्रेंडला की मला तुझ्याशी भेटायचं आहे. मग कधी झालं ते प्रेम होतं, प्रेम करत होते, रिलेशनशिपमध्ये होते. मग ती मुलगी लगेच तयार झाली, ठीक आहे आपण भेटूया. मग मुलगा अशा जागी घेऊन गेला तिथं आजूबाजूला अजिबात कुणीही माणसं नव्हती. जिथं आवाज सुद्धा कुणाला ऐकू जाऊ नये. आणि त्या हरामखोर अशी काही प्लॅनिंग केली की 4-5 फ्रेंडला पण सोबत घेऊन आलता तो मुलगा. जसंच बघितले आजूबाजूला कोणी नाही, सगळ्यांना बोलून त्या मुलीवर अत्याचार करायचा चालू केला. तेव्हाच मुलगी बोलत आहे की मला हात जोडतो, मला सोडा, मला घरी जाऊ द्या, तुमच्या पाया पडते. तरी हरामखोर कोणीही ऐकलं नाही. त्यांच्यामध्ये असा राक्षस जागला होता, एकदा सुद्धा त्यांना काही वाटलं नाही. तिच्या बॉयफ्रेंडला पण असं काही वाटलं नाही की त्याने एका भरोश्यावर मुलगी तिच्यासोबत आली होती, त्या भरोश्याचा त्यानं फायदा उचलला आहे. हे आहे आजकालचं प्रेम, लॉयल्टी, विश्वास. आपण कोणावर पण, मुलगा असू द्या मुलगी असू दे, प्रेमामध्ये आपण लगेच विश्वास करतो नॉर्मली सगळ्यामध्ये. आणि असे लोक आपल्या गैरफायदा उचलतात आणि त्याच्यामुळे आपली लाईफची पूर्ण बरबाद काय पूर्ण वाट लागते ते तुम्हाला पण चांगलं माहिती आहे. त्यामुळे मित्रांनो एकच तुम्हाला सांगतो, सगळ्यात जास्त विश्वास करायचा असेल तर आई वडिलांवर करा, त्यापेक्षा कुणावरही विश्वास करू नका. आजकालची दुनिया कसा माहिती आहे का, प्रेम असू द्या कोणतीही गोष्ट असू द्या, फायदा उचलतात लोकांनी, सोडून देतात आणि परत आपली लाईफ मग बरबाद होते. परत बोलून काही फायदा राहणार नाही, ते तुम्हाला पण चांगलं माहिती आहे.